सो हे गाईज परत एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर येस, आम्ही जी ट्रिप केली होती होर्नाडूला गेलो, त्यानंतर आम्ही कवर केलं शृंगेरी, त्यानंतर आम्ही गेलो उडपीला, आम्ही गेलो मुर्डेश्वरला स्टेसाठी. नेक्स्ट डे आम्ही केलं शिरसी आणि इडगुंजीचं गणपती. त्यानंतर आम्ही जोग फॉल्स बघितला. त्यानंतर आम्ही होन्नावरला स्टेसाठी गेलो आणि होन्नावरचे पॉईंट्स करत करत इको बीच केला, मँग्रोव्स हे पॉईंट्स कवर केले. आणि आज आम्ही चाललो आहे याना केव्सला. तर येस, ॲक्च्युली इथे 2 रोड्स आहेत. एक असा ट्रेकिंग करत आहे, आम्हाला ॲक्च्युली माहिती नव्हतं, आम्ही फर्स्ट टाईम आलो इथे. तर तिथे ना एक बोर्ड लावलेला आहे की डू नॉट ट्रस्ट गुगल, ट्रस्ट मी म्हणून. आणि त्या बोर्डच्या प्रमाणे आम्ही एक लेफ्ट टर्न घेतला आणि मग आम्हाला इथे एक तर 2 तास ट्रेक करून जायचं आहे. पण नंतर आम्हाला कळालं की पुढच्या रोडने आम्ही गेलो असतो तर फक्त 500 मीटर्स चालायचं होतं, वरतीपर्यंत गाडी जात होती. आम्ही आता आहोत याना केव्स. याना केव्स चढतोय मंदिरापर्यंत. इथले लोक म्हणले की हे खूप चढती आहे, पण आम्ही तरी पण ट्राय करणार कुठेपर्यंत जाता येईल आणि मग बघणार, कारण खूप लांब आलेला आता. ओ भाई फोटो काढायला भारी दिसायला. हे खरं फॉरेस्ट वाटतंय. तू आज छान दिसते मम्मी, आय कॅन रेकॉर्ड यू. गाईज हे 3 वेगवेगळ्या स्पीडनी चाललं. आदित्य, मम्मी तुम्हाला 3 माकडं म्हणते. दिनेशने शर्ट पप्पांना मॅच केलेलं आहे आणि पॅन्ट आदित्यला मॅच केलेलं आहे. कुठून इस्त्री करू मम्मी, बॅग कशी भरली आहे मी माहिती आहे का. सबसे ऊंचा पेड़, हे लईच उंच आहे का. अरे भाई चढाला परत. पप्पा आमचे सगळ्यांना सोडून पुढे पुढे जात आहेत. धडाधड पाऊस आला तर सपला विषय होता. जरा चांगलं बोलशील का सकाळी सकाळी. काहीच करू शकत नाही ना, इथं आळस आहे ना. आपण कचऱ्या आणल्या, दिनेशची टोपी घातल्या, तुला पण एक टोपी आहे जी मी दिलेली आहे त्याला, ती ऑलरेडी भिजलेलीच आहे. केवढं स्वच्छ आहे बघ, केवढं स्वच्छ पाणी आहे. उठ. मी पुढे आहे गाईस. हे सगळेजण थकलेले आहेत आणि मी एकटी चाललेली आहे. ह्यांची तोंड बघा, मी न थकता चालतीये. ओके आधी तर मी कोण पुढे सा. येस, इथे बघू शकता तुम्ही, मस्त हे केव्स दिसायला चालू झालेले आहेत. एकदम ह्यूज स्ट्रक्चर आहे याचं. काहीच नाही. तर याची एक शॉर्ट हिस्ट्री हिंदू मायथॉलॉजीमध्ये आहे. एक भस्मासुरा म्हणून एक राजा होता. तर
महादेवने भस्मासुराला भस्म केलं आणि तो जळून त्याची राख सांडून हे याना केव्स जे आहे, हे मोठे मोठे दगड जे बघतो, ही त्या भस्मासुराची राख आहे. तर ही राखेने बनलेली एवढा मोठा स्ट्रक्चर आहे हा. अशी याची छोटीशी स्टोरी आहे. तर येस, इथे आम्ही वरती पोहोचलेलो आहे. एक तास ट्रेक करत आणि इथून आता परत मे बी पायऱ्या आहेत थोडेफार. तर खूप सुंदर पॉईंट आहे हा. मग कोणी होन्नावरला आला असेल किंवा मुर्डेश्वरला तर याना केव्स हा पॉईंट बिलकुल मिस करू नका. खूप मस्त आणि म्हणजे ट्रेकिंग करूपर्यंत थोडंसं थकायला होतं, पण वरती पोहोचल्यानंतर खूप सुंदर व्ह्यू आहे. आणि इथे आम्ही परत चाललो आता रिटर्न. आणि इथे नेक्स्ट आम्ही लास्ट पॉईंट, या ट्रिपचा लास्ट पॉईंट आम्ही केला जो आहे सहस्रलिंगा. तर इथे या नदीमध्ये खूप सारे जवळपास 1000 असे लिंग आहेत. म्हणजे महादेवचे जे पिंड असते तर तसे लिंग त्याने तयार केलेलं आहे त्या स्टोन्सवरती. तर हे खूप छान आणि इंटरेस्टिंग वाटतं की एवढे सगळे एका नदीमध्ये. तर खूप शांत आणि मस्त पॉईंट होता हा पण. तर हा होता छोटासा व्लॉग. आमची ट्रिप येथे पूर्ण कंप्लीट होत आहे. तर नक्की या व्लॉगला लाईक करा. पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.